चला तर आपला पुढचा प्रश्न आहे की तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहे औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी, नंदुरबार. तर आपलं उत्तर काय येणार? औरंगाबाद. तर औरंगाबाद याला पहिले काय म्हणायचे? म्हणजे औरंगाबादच म्हणायचे, पण आता सध्या काय म्हणतात त्याला? छत्रपती संभाजीनगर. काय म्हणतात त्याला? छत्रपती संभाजीनगर. काही काही लोक असे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की जे छत्रपती संभाजीनगरला औरंगाबाद म्हणायला तयार नाही, पण त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पत्रिकेमध्ये औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजी महाराजच लिहावं लागणार, हे 100%. चला असो. दुसरं, आता येथे म्हैसमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. थंड हवेचे ठिकाण समजलं का? नंतर बघूया आपण की दुसरा ऑप्शन आहे नागपूर. तर नागपूर ही आपली काय आहे? महाराष्ट्र राज्याची उपराजधानी. काय आहे? उपराजधानी. काय आहे? उपराजधानी. ठीक आहे, उपराजधानी. 0 माईल इथे आहे. काय आहे? 0 माईल. काय आहे ते? 0 माईल आहे. ठीक आहे. नंतर महत्त्वाचं म्हणजे काय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर घडली होती की 14 ऑक्टोंबर 1956ला. सांगा बरं काय झालं असं? 14 ऑक्टोबर 1956ला चंद्रमणी महास्तमी यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये बाळासाहेब कोणतं कृषी विद्यापीठ आहे सांगा? बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ येथे आहे. आणि रत्नागिरी यामध्ये शूरवीरांचा जिल्हा कोणता म्हणू आपण? कोल्हापूर की रत्नागिरी? सांगा बरं पटकन. शूरवीरांचा जिल्हा. ठीक आहे, तर सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा. शूरवीरांचा जिल्हा हा रत्नागिरीला म्हणतात की कोल्हापूरला म्हणतात? नंतरचा जिल्हा आहे आपला नंदुरबार जिल्हा. तर नंदुरबार जिल्हा हा सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेला आहे आणि हा 1 जुलै 1998 धुळेपासून निर्माण झालेला आहे. धुळेपासून वेगळा झाला आहे. कधी? 1 जुलै 1998ला. नंतर याला आपण म्हणू आदिवासी जिल्हा. काय म्हणू आपण याला? आदिवासी जिल्हा. काय म्हणू आपण याला? आदिवासी जिल्हा. ठीक आहे. नंतर बघा, नंतर कुठं वसलेला आहे हा? सातपुडा प्रदेशात. काय म्हणू आपण? सातपुडा प्रदेशात वसलेला आहे. समजला का प्रश्न? बघा किती छान माहिती आहे. तोरणमाळ थंड हवेच्या ठिकाणी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर औरंगाबादलाच आता नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर आणि येथे म्हैसमाळ थंड हवेचं ठिकाण आहे. नंतर नागपूरला पण आणखीन एक ठिकाण राहिलेलं आहे, रामटेक. कोणतं ठिकाण आहे? रामटेक हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि येथे कालिदासांनी मेघदूत हा ग्रंथ लिहिला होता. एवढं लक्षात ठेवायचं. रामटेक हे थंड हवेचं ठिकाण आहे नागपूरला आणि येथे कालिदासाने मेघदूत हा ग्रंथ लिहिलेला होता. दुसरं, नागपूरमध्ये उपराजधानी आपली महाराष्ट्राची 0 माईल सेंटर येथे आहे. 14 ऑक्टोबर 1956ला चंद्रमुनी महास्तमी यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर रत्नागिरी हा जिल्हा आहे. तर येथे बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ आहे. कुठे? रत्नागिरीला. नंतर नंदुरबारची स्थापना 1 जुलै 1998 म्हणजे धुळेपासून निर्माण झाला आणि या नंदुरबारला आपण आदिवासी जिल्हा म्हणू आणि हा नंदुरबार जिल्हा आहे सातपुडा प्रदेशात. तर एवढी आपण डिटेल माहिती घेत आहोत एका प्रश्नाची, म्हणजे तुमचा कोणताच प्रश्न चुकला नाही पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो, तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया दुसऱ्या प्रश्नासाठी.